आम्हाला या जाणीवा होत्या, कारण आमचे मोठे लोक आमच्या समोर सतत बोलत असायचे, भूमिका घ्यायचे, भूमिका का घेत आहेत ते आम्हाला विश्वासात घेऊन सांगायचे. आता असं राहिलेलं नाहीये. आता काय बोलायचं, नाही नाही हे बोलूच नका, ह्याच्यापेक्षा ह्याच्यापासून दूर राहा. किंवा मग अचानक मी लहानपणी शाखेमध्ये जात होतो. का जात होतो? कारण मला आता पद्मश्री पाहिजे म्हणून लोक वक्तव्य करायला लागले. आता लोकांना महामानव वेगळेच दिसायला लागलेत, जे बायोलॉजिकल पण नाहीये, जे खरं मानव तरी म्हणायचे का ह्याच्याबद्दल शंका. त्यांना विश्वगुरु व्हायचंय. काय झालं की विधानसभेला महाविकास आघाडीला आमच्या अनेक विचारवंत, पत्रकार, लेखक अशा 70-80 लोकांची यादी होती की त्यांनी पाठिंबा दिला की आम्हाला भाजपला हरवायचं. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आता तुमचा 11-12% वोट आहे ना शेड्यूल कास्टचं, तुम्हाला 11% जागा तरी द्यायला हव्या होत्या. 11% जागा जाऊ द्या, 11 जागा तरी द्यायला हव्या होत्या. एकही जागा न देता या मंडळींनी महाविकास आघाडीचा प्रचार केला. त्यांच्या 46 जागा आल्या, यांच्या 235 जागा आल्या महायुतीच्या. आणि आपलं राजकारण कुठे आहे? आपलं राजकारण जिथं होतं तिथंच राहिलेलं आहे. पशुओं से भी बढ़कर कभी स्कूल में पढ़ने नहीं पाते थे, यहाँ तक कि पंघट को छूने नहीं पाते थे। हिंदू धर्म के अनुसार चमके तानाशाही, दलित उद्धार करने आए अम्बेडकर बंगाई। हम गरीबों की दुनिया बसाए, हम गरीबों की दुनिया बसाने बन के अम्बेडकर आए हुए, हम गरीबों की दुनिया बसाने। पढ़ने पढ़ाने के खातिर बाबा साहब बढ़ाए हैं आगे, हम गरीबों की दुनिया बसाने बन के अम्बेडकर आए हुए, हम गरीबों की दुनिया बसाने। राज चलाना आसान नहीं है, ब्रिटिश कहा गुमान से, भारत में ऐसा कौन हुआ जो राज चलाए शान से। संविधान की रचना करके अगर दिखाते ज्ञान से, तेरे सामने सिर झुका कर जाऊं हिंदुस्तान से। या भूमीवरचा इतिहास विसरलो, या भूमीवरचा, या भूमीवरचा नागांच्या भूमीमधला, नागांच्या भूमीमधला तो नाग आहे, नागांच्या भूमीमधला तो नाग आहे। नहीं बदलेगा भीम संविधान, जब तलक है ये धरती आसमान, नहीं बदलेगा भीम संविधान। निवेश संविधान जब बचाना है, भीम बेटो हम संसद में जाना है। आज सुगंधाई फाउंडेशन्स तसेच शहीद भागवत जाधव स्मृती केंद्र यांच्या विद्यमाने संविधान जागर
परिसंवाद या परिसंवादात जमलेल्या सर्वच धम्म बांधवांचा आम्ही या सर्व बांधवांचं आम्ही स्वागत करतो. आपल्या कार्यक्रमाचं यशस्वी जे आहे ते नव्या जगाचे आंबेडकरी चळवळीतील एक तरुण अभ्यासक डॉक्टर आशिष विजय तांबे हे घोषवणार आहेत. तर आशिष तांबे देखील आंबेडकरी चळवळीत आपल्या वडिलांचा हात धरून या चळवळीमध्ये काम करीत आहेत. तेही या कार्यक्रमात आज अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. हा कार्यक्रम थोडासा लांबवला कारण हा वर्किंग अवर्स आहे, लोक फार उशिरा येतात म्हणून थोडासा लांबवला आणि ज्या सुनीत मॅडम त्या सुद्धा थोड्याशा उशिराने आपण हा कार्यक्रम उशिरा सादर करतो. सुरुवात कुठून कशी काय करावी, खरं सांगायचं तर ज्या लोकांचा माझ्यावरती प्रभाव आहे की ज्यांना बघून आणि ऐकून मी बोलायला शिकलो त्यात एक माने सरच आहेत. एक फार महत्वाचं आहे कारण मी साधारण पासआउट झाल्याच्या नंतर 2014ला फॅमच्या माध्यमातून रिपब्लिकन युती अभियान वगैरे राबवलं होतं. आम्ही मोर्चा काढला होता, त्याला भाषण द्यायला सर आले होते. सरांच्या भाषणाने प्रभावित होऊन मी पक्षाशी जोडला गेलो आणि त्यांनी सोडला पक्ष. हरकत नाही, पण सरांकडनं बघून आम्ही बोलायला शिकलेलो आहोत. तर सुरुवात हीच मी करेन की वी आर व्हेरी गुड अनालिस्ट बट वी हॅव टू व्हेरी गुड स्ट्रॅटेजिस्ट बनणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचा जो दाखला आहे, त्याचं जे उदाहरण आहे ते महापुरुषांकडनं घेतणं गरजेचं आहे. की बाबासाहेबांनी कशा स्ट्रॅटेजीज अवलंबल्या, कांशीराम साहेबांनी कशा स्ट्रॅटेजीज अवलंबल्या, मी याचंच थोडंसं डिस्कशन या ठिकाणी करणार आहे. कारण बाबासाहेबांनी जुलै 1956 साली एक स्कूल चालू केलं होतं, स्कूल फॉर एंट्रन्स इन पॉलिटिक्स या नावाने. ते साधारण मार्च 57 पर्यंत चाललं आणि ऑक्टोबरमध्ये RPIची स्थापना झाली. ते स्कूल बंद झाल्याच्या नंतर बाबासाहेबांची अशी इच्छा होती की बाबासाहेबांचा असा दूरदृष्टिकोन होता की ज्या युवती राजकारणात येऊ इच्छित आहेत त्यांना प्रशिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आज आपण जी काही चळवळ करतोय ना ती 2 प्रकारची आहे. एक तर आपण अनट्रेंड आहोत, आपण ही चळवळ करण्याकरता प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं नाही. मी डॉक्टर होण्याकरता वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे, परीक्षा दिलेली आहे, मग मी डॉक्टर झालेलो आणि आज मी काम करतोय. सगळ्यांचं असंच आहे, वकिलांचं असं आहे. तर कार्यकर्त्याला असा कुठला क्रायटेरिया नाही. कार्यकर्ता जेवढी बोलला की चला. त्याच्यामुळे आपण अनप्रोग्राम्ड आणि अनट्रेंड लोक आहोत. तर ट्रेनिंग पण गरजेचं आहे आणि प्रोग्राम पण गरजेचा आहे. ट्रेनिंग असेल तर प्रोग्राम नाही, प्रोग्राम असेल तर ट्रेनिंग नाही, असं चालणार नाही. त्यामुळे ती जी एक बाबासाहेबांच्या गेल्यानंतर ती जी शाळा बंद पडली, भलं कांशीराम साहेबांनी ती शाळा पुन्हा सुरू केली बामसेफच्या माध्यमातून. कांशीराम साहेब सांगायचे की ते जे वाक्य कांशीराम साहेब वापरायचे की डेडिकेटेड, डिवोटेड अँड डिटरमाइंड. हे बाबासाहेबांचं भाषण 1940चं विद्यार्थ्यांच्या समोर केलेलं. ते सगळ्यांच्या विस्मृतीत गेलं. भलं कांशीराम साहेबांचं की 33 वर्षानंतर त्यांनी ते शोधून काढलं आणि ते कॅडर कॅम्पमध्ये सांगायला लागले की आपल्याला असा कार्यकर्ता तयार करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला भाषणांपेक्षा किंवा आपल्याला आणखी कशापेक्षा स्ट्रॅटेजिकल मूव्ह काय असली पाहिजे. आणि राजकारण खूप लोकांचं आपल्याला काय झालेलं माहितीये का, आपण आपलं स्वतः काहीच करत नाही, आपल्याला कोणीतरी ड्राईव्ह करतं. बाबासाहेबांची चळवळ बाबासाहेबांनी स्वतः ड्राईव्ह केली, कांशीराम साहेबांची चळवळ कांशीराम साहेबांनी स्वतः ड्राईव्ह केली. आपलं काय होतंय की आपल्यामध्ये काही नरेटिव्ह सोडले जातात. एक साधारण 14, 15, 16, 17, 18 वर्षाचा मुलगा की ज्याला समजायला लागतं बाबा चळवळ काय आहे काय नाही, जयंती हे ते, त्याच्यात तेव्हापासूनच पेरलं जातं की आपल्या समाजात खूप गट आहेत, आपल्या नेत्यांचं काही खरं नाही, त्याने 5 कोटी घेतले, याने 10 कोटी. आणि आपणच जे आहे या नरेटिव्हचे बळी पडून जे आहे आपल्या समाजातले तरुण, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की युथ इज अ ड्रायव्हिंग फोर्स. आणि हे त्यांनी सांगायची गरज काय, हे तर जग जाहीर आहे. त्या युथला जोडण्यासाठी, त्या युथला या फोर्समध्ये आणण्यासाठी आपल्याकडे काही ठोस प्रोग्राम नाही. माने सर, मला वाटतं युवा मेळावे तुम्ही घेतले होते 2015-16ला पूर्ण महाराष्ट्रभर. त्यानंतर युथला अपील करण्यासाठी असा कुठला प्रोग्रामच राबवला गेला नाही. मान्यवर साहेबांनी आता प्रोग्रामचं पण असं आहे जे ते पण आपल्या लोकांचं खूप मिसकन्सेप्शन आहे. सगळ्यात वरती येते विचारधारा, विचारधारेच्या नंतर येते पॉलिसी
पॉलिसीच्या नंतर येतं प्रोग्राम आणि प्रोग्रामच्या नंतर येतं संघटन. आपल्या लोकांचं काय आहे? आपल्या लोकांना विचारलं विचारधारा काय? फुले शाहू आंबेडकर. धोरण काय? फुले शाहू आंबेडकर. प्रोग्राम काय? फुले शाहू आंबेडकर. संघटन कसं बांधणार? फुले शाहू आंबेडकर. त्याच्यामुळे धोरण कशी बनवायची? बाबासाहेबांनी करोड धोरण दिलीत आपल्याला. कांशीराम साहेबांनी, मी वाचत होतो, सरांनी त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं, मी वाचत होतो की 86-87 साली खनिज धोरण देऊन टाकलं. तर बामसेपचे लोक विचारले, साहेब आपण सत्तेत नाही काय नाही, तुम्ही खनिज धोरण देऊन काय होणार आहे? तर साहेबांनी म्हटलं की म्हणजे त्या काळात 87-88 साली फक्त 2 लाख नोकऱ्या ज्या आहेत खाण कामगारांच्या मिळत होत्या. साहेब म्हणाले की आपण जर व्यवस्थित पॉलिसी बनवली, याची व्यवस्थित कार्यक्रम राबवले, तर पण वर्षाला आपण 10 लाख रोजगार निर्मिती करू शकतो त्या माध्यमातून. आज आमच्या लोकांना सुद्धा, आमच्या बीएसपीच्या लोकांना सुद्धा हे सांगितलं तर ते धोरण वगैरे असलं काही सांगू नका, तुम्ही तयार करून आणा म्हणतात. तुम्ही तयार करून आणा, आम्ही त्याच्यावरती कार्य करू. अनेक धोरणं तयार झाली. अल्टिमेटली काय आहे की तुम्ही भाषण किती चांगलं करता, तुम्ही श्रोता किती चांगले आहात, तुम्ही कार्यकर्ता किती चांगले आहात, याच्या पलीकडे जाऊन शेवटी तुम्ही निकाल काय दिला. इतिहासामध्ये तुमच्या निकालाची नोंद होणार आहे की तुम्ही इथून निवडून आलात आणि तुम्ही इथून निवडून आला नाहीत. त्यामुळे त्या अनुषंगाने जे आहे स्ट्रॅटेजिकल जाणं अत्यंत गरजेचं आहे. सुगंध फाउंडेशनच्या माध्यमातून पण मी त्यांना हीच विनंती करेन की धोरणं ठरवली पाहिजे. मी 2014 ते 2017 या काळामध्ये काही टीव्ही न्यूज चॅनल्सवरती ॲज अ पॅनलिस्ट बोलवायचे, आम्ही आपलं जायचो. ते केव्हा बोलवायचे? 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर. तर मी म्हटलं बाई हे काय, आम्हाला काही दुसऱ्या भूमिका नाहीत का? शेतीविषयक, शिक्षण विषयक आमच्या भूमिका नाहीत का? 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरच तुम्ही आम्हाला बोलवता. तर त्यांनी आपलं बोलवायचं बंद झालं आणि मी पण आपलं मग जायचं बंद झालं. तर धोरणं जी आहेत आपली ती जनमानसापर्यंत पोहोचणं पण अत्यंत गरजेचं आहे. आधी धोरण बनवलं पाहिजे, ते जनमानसापर्यंत पोहोचवलं पाहिजे. याच पद्धतीनं बाबासाहेबांनी काम केलं, याच पद्धतीनं कांशीराम साहेबांनी पण काम केलं. आपण हे आता व्हॉल्यूम्स आम्हाला वाटले त्या ठिकाणी. बाबासाहेब मी वाचतो 1927 साली 20 मार्चला बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केलेला आहे त्याला किती लोक आलेली आहेत? 3000 लोक आलेली आहेत. 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 3000 लोक आलेत. आज कुणीही कार्यक्रम घेऊ देत, कुणी कुठला मोर्चा आंदोलन घेऊ देत, आझाद मैदानवरती घेऊ देत, 150 ते 200 पेक्षा लोक नाही जमत सर, नाही जमत. बाबासाहेबांनी 1927 साली 3000 लोक जमली होती. त्यानंतर तिथं दंगली झाल्या, बाबासाहेबांना पण मार लागल्याचा उल्लेख मिळतो. आपली लोक पेटून उठली, बाबासाहेब तुम्ही फक्त इशारा द्या. बाबासाहेब म्हटले नाही, आपण यांना उत्तर द्यायचं. मग बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेबांनी त्याच जमिनीमध्ये 9 महिन्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि सांगितलं की ही माझी उत्तर देण्याची पद्धत आहे की जिथून ते आलेलं आहे, ते विष जिथून आलेलं आहे ते विष मी जाळून टाकेन. आता पुढचा मुद्दा येतो की मनुस्मृती दहनाच्या वेळेला किती लोक उपस्थित होती? अनेकांना माहिती असेल, अनेकांना कदाचित माहिती नसेल. फतेह खान नावाचा एक व्यापारी होता मुस्लिम, त्याने त्या ठिकाणी ती जमीन दिली होती. तर त्याने विचारलं आपल्या बहिष्कृतकारणीच्या लोकांना की किती लोक येतील अंदाजे? तर बाबासाहेब जे आहे, जसा पावसाळा संपला, बाबासाहेबांचं प्लॅनिंग बघा, स्ट्रॅटेजी कशी बनवायची आंदोलनाची किंवा कशाची. बाबासाहेबांनी 4 महिने सभा घेतल्यात. जळगावला, सोलापूरला बाबासाहेबांनी सभा घेतल्या आणि आयोजक म्हणाले की एक 5-6 हजार लोक येण्याचा अंदाज आहे. तर फतेह खान काय म्हणाले की मी 8000 लोकांचा मंडप बांधतो ना, 5000-6000 लोक, मी 8000 लोकांचा मंडप बांधतो. 10,000 लोकांच्या उपस्थितीत बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केलं. पुरावे आहेत त्याचे, मी घरी जाऊन तपासा, मी सांगतो म्हणून नका तुम्ही मान्य करू. कशा पद्धतीनं त्यांनी 4 महिने संपूर्ण महाराष्ट्र फिरून सोलापूरला सभा घेतली, जळगावला सभा घेतली आणि 10,000 लोक. 100 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. आज आपलं किती पॉप्युलेशन आहे? मुंबईमध्येच आपली 10,000 करोड लोक असतील आपले मुंबईमध्ये. पण आझाद मैदानाला एखादं मोर्चा आंदोलन लावलं तर 100, 150, 200 पेक्षा जास्त लोक आपण नाही जमू. कांशीराम साहेबांचं उदाहरण घ्या. त्यांनी कन्सिव्ह केली आयडिया 1973ला. 5 वर्ष ते सबंध भारत फिरत राहिले. उल्लेख मिळतो 4400 किलोमीटर. काय केलं त्यांनी? तेव्हा 320 जिल्हे होते. स्ट्रॅटेजिकल कसं व्हायला पाहिजे? आपली लोक अॅनालिस्टच आहेत. यासाठी ह्या गोष्टींची आपण चर्चा करतो आहोत. त्यांनी काय केलं? 320 जिल्हे होते, त्यातले 150 जिल्हे निवडले
आणि ठरवलं की आपण सायकलवरती प्रचार करायचा आणि आपली जी विचारधारा आहे, जी आयडिया त्यांनी कन्सिव्ह केलेली, ही जगातली एकमेव अशी संघटना आहे की जिची आयडिया 5 वर्षापूर्वी कन्सिव्ह झाली आणि स्थापना 5 वर्षानंतर झालेली आहे. तर त्यांनी संबंध देश फिरला. देश फिरून 5 वर्षात ते फक्त 80 जिल्ह्यात संघटन बांधू शकले. 80 जिल्ह्यात संघटन बांधू शकले. तरी सुद्धा जे नागपूरला पहिलं अधिवेशन झालं बामसेफचं, त्याला किती लोक उपस्थित होती? 1 लाख लोक उपस्थित होती. जगातलं एकमेव असं संघटन आहे की आयडिया कन्सिव्ह होते 5 वर्षापूर्वी, संघटन बनतं आणि संघटन बनल्याच्या 1 वर्षानंतर लगेच जे अधिवेशन होतं त्याला 1 लाख लोक येतात. चंदीगडच्या दुसऱ्या अधिवेशनाला 2.5 लाख लोक येतात. 25 सप्टेंबर 1982 जेव्हा चमचायुगचं प्रकाशन होतं, आणि चमचायुग ज्यांनी वाचलंय त्यांना माहिती असेल, ज्यांना नाही वाचलं त्यांनी वाचावं, की त्यातच त्यांनी सुतोवाच केलेलं आहे ना की राजकीय पक्ष मी काढणार आहे, शॉर्ट टर्म प्रोग्राम, लॉंग टर्म प्रोग्राम. 1.5 वर्ष अगोदरच त्यांनी घोषणा केली होती. असे पुरावे आहेत, असे उल्लेख आहेत की हे सगळं होत असताना बामसेफचे संपूर्ण देशात 1000 ऑफिसेस होते. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, कोहिमा पासून पोरबंदर पर्यंत, असं जे नेते म्हणतात बीएसपीच्या भाषणात ते खोटं नाही, ते खरं. 1000 ऑफिसेस होते आणि 3 लाख पेक्षा जास्त कॅडर होते. मला असं वाटतं की ह्यांचं आपण शिकून काहीतरी स्ट्रॅटेजिकल जाणं फार गरजेचं आहे. आपल्या लोकांना काय झालंय, सकाळी उठलं की शरद पवारांनी काय केलं पाहिजे, राहुल गांधींनी काय केलं पाहिजे, उद्धव ठाकरे काय पडलं तुम्हाला त्यांचं, काय पडलं तुम्हाला त्यांचं. राहुल गांधींनी ते संविधान दाखवलं. आमची लोक, बीएसपीची लोक नेहमी ते उदाहरण देतात संत गाडगे महाराज धर्मशाळेचं, की 521 मधली 1 जागा रिपाईला आणि 520 जागा काँग्रेसला. त्याच्यापेक्षा भयानक असं अलायन्स 2024ला महाराष्ट्रात झालं. सर काय झालं की विधानसभेला महाविकास आघाडीला आमच्या अनेक विचारवंत, पत्रकार, लेखक अशा 70-80 लोकांची यादी होती की त्यांनी पाठिंबा दिला की आम्हाला भाजपला हरवायचं, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आता तुमचा 11-12% वोट आहे ना शेड्यूल कास्टचं, तुम्हाला 11% जागा तरी द्यायला हव्या होत्या. 11% जागा जाऊ द्या, 11 जागा तरी द्यायला हव्या होत्या. एकही जागा न देता या मंडळींनी महाविकास आघाडीचा प्रचार केला. त्यांच्या 46 जागा आल्या, यांच्या 235 जागा आल्या महायुतीच्या. आणि आपलं राजकारण कुठे आहे? आपलं राजकारण जिथं होतं तिथंच राहिलेलं आहे. ज्या उभाट्यांसाठी, उद्धव ठाकरेंसाठी आपण आपले लोक घसा फोडतात. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, ते जे भाषण आहे ना शाहू महाराजांचं, त्या 3च गोष्टी फार महत्वाच्या. 22 मार्चला शाहू महाराज तिथे आले, माणगाव. आता बऱ्याच लोकांचं असं मिसकन्सेप्शन आहे की कोल्हापूर संस्थान म्हणजे फक्त कोल्हापूर जिल्हा, तर तसं नाही. ते कोल्हापूर संस्थान फार मोठं होतं. माणगाव सुद्धा त्यातच येत होतं. माणगावला ती परिषद लावली. 22 मार्चला महाराज तिथे आले आणि महाराज काय म्हणाले की मला अत्यंत आनंद वाटतो की तुमच्यातला एक नेता तुम्हाला आज या ठिकाणी भेटलेला आहे. मला अजिबात शंका, तोपर्यंत बाबासाहेबांनी संघटना पण काढल्या नव्हत्या, कुठल्या काहीच काढलं नव्हतं. ती दूरदृष्टी शाहू महाराजांची की नाही, हा माणूस पुढे जाऊन राष्ट्रपुरुष होईल. या कार्यक्रमाला येताना असं झालेलं होतं की सुमेध दादांनी मला सांगितलं की असा एक कार्यक्रम आपल्याकडे होतो आहे आणि त्या कार्यक्रमाला तुला यायचंय. तर मला ना ते आदेशवाली भाषा फार आवडत नाही. ती शिवसेनेची आहे ती भाषा, ह्यांच्या आदेशानुसार, त्यांच्या आदेशानुसार. पण माझ्यासाठी सुमेध दादांची इच्छा हा आदेश आहे. त्यांना जर असं वाटलं की मी इथे यावं तर मी इथे येणारच, कारण हा कार्यक्रम त्या पद्धतीचा असणार, त्या दर्जाचा असणार. आणि त्या कार्यक्रमात मी काय देऊ शकेन, दरवेळेला मी हा विचार करत असते की मी काय देऊ शकते. पण मला वाटतं ह्या सगळ्या कार्यक्रमांना मी काहीतरी घेण्यासाठी येत असते. आणि त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की ज्या पद्धतीने तांबे सर आता म्हणाले की अत्यंत निराशाजनक असं वातावरण आसपास आहे. आज आपण असं म्हणूच शकत नाही की मी राजकारणापासून दूर राहते, कारण माझ्या जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा राजकारण आलेलं आहे. मी काय खावं, मी काय प्यावं, मी काय ल्यावं, मी कुंकू लावावं की नाही, बाई म्हणून तर माझ्यावरती सतत मला असं वाटतं की 24 तासातले सगळे सेकंद मी सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये आहे. माझ्यावरती सतत नजर राखली जाते. मी घेतलेला प्रत्येक श्वास मोजला जातोय. मी केलेला प्रत्येक उच्चारावरती कोणाचं तरी काहीतरी म्हणणं आहे. अशा वातावरणात आपण राहत असताना जिथे एक विवेकवादी विचार रुजलेला आहे,
जो बाबासाहेबांनी रुजवलेला आहे, जो बुद्धाने रुजवलेला आहे, त्या विचाराची माणसं एक गठ्ठा आपल्याला मिळणं हेच आजच्या काळात मोठं आश्वासक वातावरण आहे. आणि म्हणून आज मी ह्या कार्यक्रमाला आले. असं आपण जसं म्हणजे मी औरंगाबादची आहे, मला इतकं छान वाटतं इथे औरंगाबाद म्हणताना, कारण इथे कोणी छत्रपती संभाजीनगर म्हणा असं कोणीतरी उठून मला म्हणणार नसतं. कारण मी जेव्हा जन्मले तेव्हा ते औरंगाबाद होतं, मी मरेपर्यंत माझ्यासाठी ते औरंगाबादच असणार आहे. तर औरंगाबादची महतीच अशी आहे, म्हणजे लोक तीर्थक्षेत्र वगैरे म्हणतात, माझ्यासाठी औरंगाबाद तीर्थक्षेत्र आहे. कारण त्याचं कारण साधं असं आहे की माझी आई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये 36 वर्ष मानसशास्त्र या विभागाची हेड ऑफ द डिपार्टमेंट होती, विभाग प्रमुख होती. त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो होश सांभाळणं, म्हणजे जेव्हापासून कळायला लागलं एक जाणीवे नेणीवेची जी आपलं वय असतं, तो श्वासच मी नागसेन मनामध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या आसपासचं जे वातावरण होतं ते वातावरण म्हणजे आपण असं म्हणतो ना की बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, तर फक्त एवढंच नव्हतं. हा श्रद्धेचा भाग आहेच माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याच्याही पेक्षा जास्त समतावादी आणि न्याय्य अशा वातावरणात मी वाढलेली आहे. कारण तिकडचे सगळेच जण म्हणजे ते प्राध्यापक असो का ते विद्यार्थी असो, त्यांना सतत आपल्या कृतीकडे त्यांचं स्वतःचं इतकं लक्ष होतं की आपण काय विचार करतो, आपण काय पुस्तकं वाचतो, आपण कुठल्या कार्यक्रमात सहभागी होतो. अशा अत्यंत भारलेल्या आणि भारावलेल्या वातावरणामध्ये माझं बालपण गेलेलं आहे. म्हणजे मध्यंतरी मी एकदा कधीतरी असं म्हटलं की मी खाजगी मराठी शाळेत जात होते, तर त्या शाळेमधलं वातावरण हे नामांतर विरोधी लोकांचं ची ती संस्था होती. माझी आई नामांतरवादी होती, तिला अटक झाली होती, ती कैदेत होती. पण त्यावेळेला सुद्धा माझ्या शाळेतले लोक, बाळा तुला डब्बा कोण देतंय सध्या, कारण तुझी आई तर तुरुंगात आहे, असं विचारणारे लोक होते. आता जर तुम्ही बघितलं तर समाजामधलं जे ध्रुवीकरण आहे ते इतकं पराकोटीचं ध्रुवीकरण आहे की आम्ही एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला, आपण सगळे, असं कुठे वातावरणच सध्या दिसत नाहीये. त्याच्यामुळे अशा कार्यक्रमांची मला वाटतं गरज ही सतत वाढत चाललेली आहे. आणि त्यानुसार आज सुद्धा जे बोलायचं होतं ते मी खूप युवा केंद्रीय असं काहीतरी बोलायचं ठरवून आले होते. आणि आता म्हणजे मला, आपण आपलेच सगळे लोक आहोत, त्याच्यामुळे आपण जसे आपले विजय सांगितले पाहिजे तसे पराभव पण आपण आपल्यामध्येच सांगतो. त्याच्यामुळे एक कबुली देते की माझी जी ही मधली पिढी आहे ना, ती फार गलथान, ती अत्यंत आळशी अशी निघाल्यामुळे आजची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्हाला जर कळला असता स्वातंत्र्याचा अर्थ, आम्ही जर संविधान पुरीपोटी बाळगून, नुसतं पुरीपोटी बाळगलं आम्ही ते अंगीकारलं नाही फारसं, त्याच्यामुळे आज आम्ही तुम्हाला इथे आणून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे खरं तर मला युवकांची माफी मागायची होती आज, पण आज ते फार उपस्थित नाही आहेत. 2च चेहरे दिसत आहेत, 2-3च चेहरे दिसत आहेत. तर प्रतिनिधी म्हणून मी त्यांची माफी मागते की आम्ही असे वागलो ह्याच्याबद्दल. पण आजकालच्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये सारखं असं वाटतं की काय काय जपावं आणि काय काय वाढवावं, हातातून सगळंच आपल्या निसटून गेलं की काय. आणि अशा वेळेला जेव्हा मी आता साधं बोलते तेव्हा लोक मला विचारतात, म्हणतो आता आपला ती व्हॉट अबाउट ट्री हा तर आपल्या समाजाचा आता सध्या मोठाच हे झालेला आहे, तेव्हा कुठे होतात, त्यावेळेला का नाही बोललात, आत्ता का बोललात. अरे आत्ता बोलते ते ऐक ना कान उघडून, त्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी मी आता असं जेव्हा हे उदाहरण दिलं की औरंगाबाद मधलं वातावरण, म्हणजे माझी भाषा सुद्धा इतकी गंगा जमनी आहे की मी फक्त मराठी नाही बोलत, माझ्या मराठी बोलताना खूप हिंदी शब्द येतात. तुम्ही मगाशी ऐकलं असेल की जेव्हा मी होश सांभाळला असं म्हणते मी, तर हे काही मराठी नव्हे. आणि मी मराठीची कार्यकर्ता आहे, मराठी भाषेच्या चळवळीत काम करते. पण तरी सुद्धा अशा पद्धतीची सरमिसळ होती. ही गंगा जमनी जी तहजीब होती ते भारतीय संस्कृतीचं लक्षण आहे. पण आता आपल्याला तसं नकोय. आता आपल्याला सगळ्याचं सरसकटीकरण करायचं, आपल्याला सगळं एका रंगात रंगवायचं. तुम्ही तुमची भाषा सोडा, तुम्ही तुमचा धर्म सोडा, तुम्ही तुमची संस्कृती सोडा. आता काय करायचंय, एक हिंदू राज्य स्थापन करायचंय आपल्याला, जे होतच म्हणे
असं यांचं म्हणणं आहे. आणि अशा वेळेला जेव्हा मी म्हणते की औरंगाबादची तहजीब ही गंगा जमुनी होती आणि 78 साली म्हणजे त्यावेळेला मी वयाच्या 8व्या वर्षी माझ्या घरामध्ये चळवळीच्या मीटिंग व्हायच्या, त्यावेळेला 8व्या वर्षी सुद्धा आम्हाला आमचं मत होतं. आता लोक ना त्यावेळेच्या मला घोषणा आठवतात, घरात नाही पीठ आम्हाला हवं विद्यापीठ, असं म्हणायचे लोक जे नामांतर विरोधी होते. आणि त्याचं उत्तर माझ्या आईकडे होतं, बघा म्हणजे बघा की अस्मितेची जाणीव किती तीव्र आहे, की एक वेळ उपाशी पोटी मरायला लागलं तरी चालेल पण नाव इथे लावल्याशिवाय आम्ही मरणार नाही. अशा पद्धतीची लेकरं बाळं 8-8, 10-10 वर्षाची मुलं शहीद व्हायला तयार होती बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी. आणि ते नाव म्हणजे फक्त नाव नव्हतं, त्याच्या मागे जाणीव होती. तर कुणीतरी असं लिहिलं की 8व्या वर्षी यांच्यात इतकी प्रगल्भता होती का? तर मी म्हंटल हो होती. आम्हाला या जाणीवा होत्या कारण आमचे मोठे लोक आमच्या समोर सतत बोलत असायचे, भूमिका घ्यायचे, भूमिका का घेत आहेत ते आम्हाला विश्वासात घेऊन सांगायचे. आता असं राहिलेलं नाहीये. आता काय बोलायचं नाही, हे बोलूच नका, ह्याच्यापेक्षा ह्याच्यापासून दूर राहा. किंवा मग अचानक मी लहानपणी शाखेमध्ये जात होतो. का जात होतो? कारण मला आता पद्मश्री पाहिजे म्हणून लोक वक्तव्य करायला लागले. आता लोकांना महामानव वेगळेच दिसायला लागलेत जे बायोलॉजिकल पण नाहीयेत, जे खरं मानव तरी म्हणायचे का ह्याच्याबद्दल शंका, त्यांना विश्वगुरू व्हायचंय. त्याच्यामुळे सतत असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये आपल्याला मिळालेले अधिकार आणि आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेली मूल्य, अधिकार संविधानाने दिले, मूल्य आपल्या संस्कृतीने दिली, आपल्या धर्माने दिली, ह्याच्या बरोबरच आपली कर्तव्य काय आहेत ह्याची आता आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. मला वाटतं तांबे सरांनी हा मुद्दा अत्यंत सुंदर पद्धतीने कव्हर केलाय, त्याच्यामुळे मी काहीच बोलणार नाही ह्याच्याबद्दल. आता आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या साहित्यामध्ये सतत उल्लेख जे दिलेले आहेत ते अभिजनांचेच दिलेले आहेत, त्याच्यामुळे मी फक्त तोच एक उल्लेख मी जो ऐकलेला आहे तो मी सांगते माझ्या हे भाषण मध्ये काय ह्याच्याबद्दल. की असं म्हणायचं की त्या पेशव्यांच्याकडे म्हणे पंचपक्वान्नांच्या मेजवान्या असायच्या आणि त्या पंचपक्वान्नांच्या ज्या मेजवान्या असायच्या त्याच्यामध्ये 2 पदार्थांमध्ये ह्याची चव त्याच्यात मिसळू नये म्हणून मध्ये हात धुवायला एक चांदीचं पात्र ठेवलेलं असायचं आणि त्याच्यात पाणी असायचं, त्याच्यात थोडंसं केशर घातलेलं असायचं आणि त्या केशराच्या पाण्यात हात बुडवला की मग पुढचा घास घ्यायचा, म्हणजे ह्याची चव आणि त्याची चव ह्याचा सरमिसळ होत नाही. मी ते पात्र आहे. ह्या 2 उत्तम भाषणांच्या मध्ये हात धुवायचं पात्र म्हणून माझं भाषण आहे. फक्त त्याच्यामध्ये केशर नाही तर नीळ आहे, ती बाबासाहेबांच्या नावाची. तर त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की असं आता मी म्हटलं की मी जय भीम म्हणते तर खूप लोकांनी ऑब्जेक्शन देऊन म्हटलं की आम्ही जय परशुराम म्हणून. तर म्हटलं म्हणा, माझ्या बापानेच तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय, तुम्ही काही म्हणा, पण मी जय परशुराम म्हणणार नाही. मी जय परशुराम का म्हणणार नाही? कारण एक तर तो भगवान आहे, माझा बाप महामानव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की पिढ्यानपिढ्या अन्याय सोसल्यानंतर सुद्धा त्याचा आता हिशोब बरोबर करतो म्हणून संविधान लिहिलं गेलं नाही. तेवढं तर केलंच नाही गेलं. एक कलम सुद्धा असं आलं नाही की ज्याच्यामध्ये समानता नव्हती, ज्याच्यामध्ये माझ्या समाजाला मी झुकतं माप दिलं. असा तो महामानव होता ज्याच्या मनामध्ये अत्यंतिक करुणा होती आणि जो सगळ्यात ज्याला आपण प्रज्ञासूर्य म्हणतो असा प्रज्ञासूर्य होता. त्यांनी हे संविधान तयार केलेलं आहे. तो माझा धर्मग्रंथ आहे. त्याच्यामुळे मी माझ्या महामानवाचंच नाव घेईन. तुम्ही ज्याच्या नावाने जय परशुराम म्हणणार आहात त्याचा एक अपमान झाला म्हणून त्यांनी एका जातीला नामशेष करण्याचा 21 वेळा प्रयत्न केला. शेवटी तो नाहीच यशस्वी झाला, ती गोष्ट वेगळी. जाती मोठ्या चिवट असतात, त्याच्यावर ते क्षत्रिय परत परत जन्माला आले, पण त्यांनी 21 वेळेला ही भूमी मी निक्षत्रिय करीन असं ठरवलं होतं. ते त्यांच्याच्याने सहज शक्य झालं नाही. पण माझ्या बापानी जे समानतेचं बीज रोवलं त्याला आत्ता कितीही वादळं येत असतील आणि ते उकरून टाकण्याचा प्रयत्न होत असेल, पण मला असं वाटतं की जोपर्यंत त्यांचा विचार आपल्या अंगी पाडवलेले आपल्यासारखे लोक आहेत तोपर्यंत हे षडयंत्र कधीही या भारत भूमीमध्ये यशस्वी होणार नाही.
आपण बाकीची तर व्रत वैकल्य काही करतच नाही. पण आता माझं व्रत एकच आहे, ते असं की जिथे कुठे मला मंच मिळेल आणि जिथे कुठे मला माईक मिळेल तिथे तिथे मला मी माझ्या हातात जे घेतलेलं काम आहे. खरं तर बदलायच्या खूप गोष्टी आहेत, बदलायला हव्या असणाऱ्या खूप गोष्टी आहेत, प्राणपणानं जपाव्यात अशाही खूप सुंदर गोष्टी आपल्याकडे आहेत. सगळंच काही वाईट नाहीये. आपल्या परंपरांनी काही गोष्टी चांगल्याही दिलेल्या आहेत आपल्याला, त्या आपल्याला जपायच्या आहेत. पण ते सगळं करत असताना प्रत्येकच माणसाने प्रत्येकच गोष्टीत हात घालावा असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मी माझ्यापुरतं एक काम उचललेलं आहे, ते म्हणजे मराठी शाळा वाचवणं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी 18,000 मराठी शाळा बंद पडत आहेत. त्याचं कारण फक्त आपण आहोत. आपण कुठल्या तरी वरलैया रंगाला भुलून इंग्रजीची कास धरलेली आहे. इंग्रजी ही उत्तम भाषा आहे. बाबासाहेबांनी सगळ्यात जास्त लेखन हे इंग्लिशमध्ये केलेलं आहे. पण मला नक्की माहितीये की जर ते आत्ता असते तर त्यांनी आपल्या सगळ्यांचे कान पिळले असते की आधी मराठी आणि त्याच्यानंतर इंग्रजी असं म्हणून. आपल्याला कुठेतरी असं वाटतं, मला त्याच्या मागचं मानसशास्त्र सुद्धा कळतं. कारण मराठी शाळांमध्ये कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा अजूनही गीताच शिकवली जाते, अजूनही सरस्वती वंदनेपासूनच सुरुवात होते. पण असं असताना मला असं वाटतं की आपला टक्काच तिथे इतका कमी जातोय की ह्या गोष्टींना विरोध करायला सुद्धा तिथे कोणी नाही. त्याच्यामुळे आपला टक्का मराठी शाळांमध्ये निश्चित वाढला पाहिजे. आपली भाषा आपल्याला कळली पाहिजे. कारण आपली मराठीची जी संस्कृती आहे, मराठीमधले जे सारे म्हणजे जगद्गुरु तुकाराम बुवा सुद्धा आपल्या मराठीमध्ये लिहिणारे आहेत. ज्योतिबांचे अखंड हे मराठीमध्ये आहेत. मला नेहमी असं वाटतं की आंबेडकरांची मातृभाषा ही मराठीच, आणि म्हणून कदाचित मला मराठी इतकी जास्त प्रिय असेल. ते आणखीन एक कारण आहे माझा मराठीवरती जीव जरायचा. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. कारण कुठलीही म्हणजे मी असं म्हणते की धर्मापेक्षा भाषा ही आपली संस्कृती वाढवते. आणि आपली जी संस्कृती आहे त्याची वाहक ही भाषा आहे, मराठी भाषा आहे. आणि मराठी भाषेचा कणा ह्या मराठी शाळा आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत मराठी भाषेच्या शाळा टिकत नाही तोपर्यंत मराठी भाषा वाढणं अशक्य आहे. जोपर्यंत मराठी भाषा वाढत नाही तोपर्यंत आपली संस्कृती टिकणं अशक्य आहे. आणि जोपर्यंत आपली संस्कृती मजबूत टिकत नाही तोपर्यंत आपण समानता आणणं, सामाजिक न्याय आणणं, ही जी सगळी स्वप्न आपण बघतो आहोत त्या सगळ्याला भाषा जी बळकटी देणार आहे ती दुसरी कुठलीही गोष्ट देणार नाही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा जरा मराठी शाळांकडे वळा. ज्या संख्येने तुम्ही इथे आहात त्याच्या दुपटीने तुम्ही मराठीच्या चळवळीत सामील व्हा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. रविदास जी की प्रतिमा को पुष्पांजलि अर्पित हुई. 1 फरवरी है उनका जन्मदिन. अब असली नकली जन्मदिन कौन जानता है. मेरे पास एक बड़ी केस आई. बड़ी मतलब सचमुच बड़ी, इन टर्म्स ऑफ सब्जेक्ट, इन टर्म्स ऑफ मनी. मैं दोनों मामले में बड़ी. तो केस लाने वाला आदमी है, उसने मेरा वो देखा डेट ऑफ बर्थ, और उसने अपने एस्ट्रोलॉजिस्ट को कंसल्ट किया कि क्या मैं इस वकील को केस दूंगा तो सफल होगा. तो उसने डेट ऑफ बर्थ देखी, और वो डेट ऑफ देखने के बाद जो कुछ होता है ना, वो अपने को तो नहीं पता उन्होंने क्या क्या कैलकुलेशन किए. तो उसके एस्ट्रोलॉजर ने बताया हाँ हो सकता है. उसने जब ये मुझे बताया तो मैंने कहा तू बेवकूफ़ है. मैं गांव में पैदा हुआ, मेरे माँ बाप अनपढ़ है, मेरी डेट ऑफ बर्थ स्कूल मास्टर ने तय की है, तो वो असलियत में होगी कैसे. और तेरा एस्ट्रोलॉजर इतना बकवास है, ये बता रहा है कि ठीक है. तो रविदास जी की भी डेट ऑफ बर्थ कौन सी सही है. कबीर और रविदास का तो यही विवाद है, बहुत सारों का विवाद है.
छत्रपति शिवराय का विवाद है। लेकिन इस साल 1 फरवरी को रविदास जी को मानने वाला सबसे बड़ा डेरा ये पंजाब में है। बालन डेरा कहते हैं उसको। और ये बालन डेरा, सचखंड बालन डेरा, इस साल इस देश के प्रधानमंत्री वहां गए। जाने के पहले वहां का लोकल एयरपोर्ट, उसका नाम रविदास जी किया, संत रविदास जी महाराज। एयरपोर्ट का नामांकन किया, प्रोग्राम में गए और उस सचखंड बालन डेरा की जो चीफ है निरंजन दास महाराज, जिनको मैं 2 बार मिला, उनको अभी पद्मश्री अवार्ड मिला। और दूसरे दिन अखबार में हेडलाइन लगी कि हमारी सरकार रविदास जी के आदर्शों पर काम करेगी। पेपर की हेडलाइन लगी, हमारी सरकार रविदास जी के आदर्शों पर काम करेगी। तो मैंने ये मिसाइल क्यों दिया उदाहरण? उदाहरण इसलिए दिया क्योंकि इस देश के शोषितों का जो संघर्ष का कैपिटल है, वो कैपिटल भी आपसे जा रहा है। उसको छीनने की कोशिश हो रही है, उसका मोनोपोलाइजेशन किया जा रहा है। ये एक मिसाल नहीं, जिनका नाम डॉक्टर तांबे इन्होंने लिया, गुरुचरण ठाकुर, पैदा हुआ बांग्लादेश में, आज भी बहुत बड़ा मंदिर है वहां, पंतप्रधान वहां भी गया। वहां जाके क्या किया? जो चांडाल है, नमो शूद्र है, उनके ही किसी परिवार को, सबसे छोटे लड़के को एमपी बनाया इधर इंडिया। अब संत निरंजन दास को पद्मश्री क्या दिखाता है? गुरुचरण ठाकुर के परिवार के यंग लड़का जो है वो एमपी है बंगाल से। क्या दिखाता है? ये सिर्फ 2 नहीं, बहुत सारे उदाहरण। ये पूरी हत्याने की कोशिश में लगे। ऐसे वक्त में हमारे हाथ में भविष्य में रविदास जी की तस्वीर रहेगी और रविदास को जाने अनजाने जात धर्म के आधार पर मानने वाले लोग उनके साथ जाएंगे जिन्होंने रविदास को इस देश में मरवाया। उनके साथ चले जाएंगे जिन्होंने रविदास, कबीर, नानक, बुद्ध, फुले, शाहू, चारबाग, अंबेडकर, इनके विचारों की हत्या की। अब इनके विचारों की जब हत्या की, ये मैं जब एक स्टेटमेंट कर रहा हूं तो उसमें संविधान भी शामिल होता है। तांबे जी ने थोड़ा जिक्र किया था, बाबा साहब की वो बड़ी फेमस बात सब जानते हैं, विचार कोई अजरामर नहीं होते। जोसेफ मैजिनी के अधूरे सच का पूरा पर्दा खोल दिया, क्योंकि वो कहता था अमर होते हैं,
बाबा साहब ने कहा गलत, वो भी मिट जाते हैं। अगर उसका कोई कैरी फॉरवर्ड करने वाला, जिसका नई जनरेशन का जिक्र हुआ, उसको कैरी फॉरवर्ड करने वाला अगर कोई है नहीं तो वो खत्म होता है, रुक जाता है। और इसका सबसे बेहतरीन उदाहरण बुद्ध इस देश में है। एक समय पे सबसे टॉप रहने वाला आदमी देश में लापता होता है कई सालों तक। इसलिए विचारों की महानता ये नहीं तय करती कि वो कितने साल रहेगा, तय ये करता है कि उसको आगे लेकर जाने वाले लोग कितने साल टिके रहते हैं, कौन से माध्यम से टिके रहते हैं। और यहां माध्यम भी बहुत जरूरी है। बुद्ध ने इसलिए पाली को उस वक्त चुना, संस्कृत को नकारा। अर्धवादी उस समय की एक पैरेलल कंपैरेटिव भाषा थी, और बुद्ध ने कहा लोगों को जिस भाषा में समझ में आता है उसी भाषा में कह दो। ये बात बुद्ध से लेकर माओ से तुम तक पहुंची है कि लोगों को समझने वाले भाषा में डिस्कोर्स देना चाहिए। और ये डिस्कोर्स सिर्फ भाषा की ही बात ध्यान में रखकर नहीं, तो उसका कॉन्टेक्चुअल जो एक भाग होता है, एलिमेंट होता है। इसीलिए मैंने कहा कि रविदास की प्रतिमा छोड़िए, मैं तो कहता हूं कि अब सारे महापुरुषों के संघर्ष की विरासत अगर हमें कहीं मिलती है तो वो भारतीय संविधान में मिलती है और किसी जगह पे नहीं। फिर भी मैं सोशल मीडिया में एक आते वक्त पोस्ट देखी, शिवराय के भीमराय संविधानाचा प्रवास, लेखक, प्रकाशक, वक्ते, हर एक का अपना दायरा है, डायमेंशन है, दृष्टिकोण है, आजादी है। लेकिन मैंने जिस बात का जिक्र किया वो बात इसमें समझने की जरूरत है कि संविधान जो राहुल गांधी दिखाता है उसको मत समझिए यही संविधान है, यही गलती है हमारी। संविधान मतलब सिर्फ ये किताब जिसमें इतने इतने आर्टिकल है, प्रोविजन है, वही संविधान नहीं है। संविधान हमारे महापुरुषों के मानवता के संघर्ष का परिपाक है। और वो महापुरुष सिर्फ एक पीरियड का नहीं, एक स्टेट का नहीं, देश में लगभग 200-250 महापुरुष है जिनका पीरियड चारवाक बुद्ध से शुरू होता है। आजीवक का नाम बहुत लोगों ने नहीं सुना है, वहां से शुरू होता है, मॉडर्न पीरियड में बाबा साहब तक आता है। वो संघर्ष का रिफ्लेक्शन संविधान में है। संविधान मतलब ठीक है, लीगल और टेक्निकल भाषा में 2 साल 11 महीने 17 दिन संविधान सभा के अंदर बहस हुई, उससे निर्माण हुआ संविधान। ये सिंपल अंडरस्टैंडिंग। डीपर अंडरस्टैंडिंग क्या है? डीपर अंडरस्टैंडिंग ये है कि वहां जो 2 साल 11 महीने 17 दिन चला, उसके पीछे सालों का, शतकों का संघर्ष है। उस संघर्ष को समझे और एक्सेप्ट किए बगैर आप संविधान की परिभाषा को पूर्ण रूप से समझ नहीं सकते। और यही फर्क है। मैं भी संविधान को समझता हूं और कोई कुलकर्णी भी संविधान को समझता है। कुलकर्णी 250-300 पेजेस के संविधान को समझता है और उस नए संविधान को
उस 250-300 पेजेस के पीछे जो 250-300 साल का संघर्ष है वो मेरे समझ में आता है। यही फर्क है, यही फर्क है। और इसलिए संविधान की लड़ाई मतलब ये चंद आर्टिकल और प्रोविजन बचाने की लड़ाई नहीं है। इसको थोड़ा गहराई समझे तो दो बातें और थोड़ा डीप में चले जाते, क्योंकि अपना श्रोता भी मिक्सचर होता है, एक सुपरफ्लुअस और एक डीप वाला। तो डीप वाला भी श्रोता ध्यान में रखना पड़ता है। और डीप वाला श्रोता के लिए जब आप कहेंगे तो मानव इतिहास में एक रेनेसांस पीरियड है, पुनर्रचना का, सुधारना का, और वो है 18th और 19th सेंचुरी। अमेरिका में उसको रिकंस्ट्रक्शन इरा कहते हैं। भारत में रिकंस्ट्रक्शन इरा संविधान के बाद शुरू होता है। 18वीं 19वीं सदी में लगभग मॉडर्न सिस्टम को रिजेक्ट करके मॉडर्न सिस्टम, ओल्डर एंशियंट सिस्टम को रिजेक्ट करके मॉडर्न सिस्टम की तरफ दुनिया बढ़ी। ऑर्गेनाइज स्टेट पैदा हुआ, ऑर्गेनाइज सोसाइटी की तरफ बढ़े, ऑर्गेनाइज स्टेट को एक विचारधारा की तरफ जाने का मौका मिला, और ऑर्गेनाइज स्टेट के लिए संविधान नाम का दस्तावेज जरूरी हुआ। 20वीं सदी में और थोड़ा ट्रांसफॉर्मेशन आया। 20वीं सदी में स्टेट नामक संस्था और मजबूत हुई, सोशलिज्म की तरफ एक विचार प्रणाली बढ़ी, नागरिकों के हक, अधिकार, वोटिंग राइट, इसके तरफ दुनिया का झुकाव हुआ। अर्थव्यवस्था में बदलाव आने चाहिए, इस तरह की भी बहस हुई। इसलिए 1787 में 1787 में एग्रीकल्चर इकोनॉमी के साथ शुरुआत करने वाला अमेरिका का संविधान 20वीं सदी में ट्रेड एंड कैपिटलिज्म की भाषा बोलने वाला संविधान बना। ये बदलाव बहुत से लोगों के समझ के ऊपर रहता है, और इसको जाने बगैर आप डीप तक नहीं जा सकते। अब उस फेज के बाद फिर अब 21वीं फेज की जब बात कर रहे हैं, तो फिर समाजवाद को फिर डिवोर्स देकर न्यू कैपिटलिज्म की तरफ जाने वाला, जिसको हम वेलफेयर कैपिटलिज्म कहते हैं, कल्याणकारी कैपिटलिज्म, इसलिए बगावत कभी भी ना हो, शोषण का एहसास कभी ना हो। और जिस व्यवस्था में शोषण का एहसास नहीं होता वहां कभी विद्रोह का खतरा नहीं होता, वहां रिबेलियन का कभी खतरा नहीं होता। भारत में शोषण का एहसास कभी ना हो, इसलिए बहुत दुनिया की बेहतरीन मैकेनिज्म है, चाहे वो जाति के नाम पर, चाहे धर्म के नाम पर, चाहे फैमिली सिस्टम के आधार पर या और किसी आधार पर, धर्म ग्रंथों के आधार पर, लेकिन एहसास ही ना हो। और इस दौर में जो 20वीं सदी में कॉन्स्टिट्यूशनल स्टेट डेवलप हुआ, उस कॉन्स्टिट्यूशनल स्टेट को लिखित संविधान के आधार पर राज्य व्यवस्था बनाई गई। तो 21वीं सदी के शुरू में ही अब नए फेज में वो बढ़ रहा है, और वो है कॉन्स्टिट्यूशनल स्टेट टू अनकॉन्स्टिट्यूशनल स्टेट। संवैधानिक राज्य व्यवस्था से लेकर अब गैर संवैधानिक टाइटल तो नहीं होगा, लेकिन वो संवैधानिक व्यवस्था नहीं होगी, उस तरफ हम बढ़ रहे हैं। और उस तरफ जब बढ़ रहे हैं तो समय के अभाव के कारण 3 उदाहरण आपके सामने लेते हैं। एक,
अमेरिका का संविधान किसी भी आदमी को तीसरी बार राष्ट्रपति बनने की इजाजत नहीं देता है। हालांकि ये कोई लिखित प्रोविजन नहीं है, ये कन्वेंशन है। और संविधान हमेशा दो चीजों का होता है, कुछ लिखित हिस्सा होता है, कुछ अलिखित पार्ट होता है। Therefore, in a law, we categorically teach कि किसी भी देश की कॉन्स्टिट्यूशन परफेक्टली रिटन नहीं होती एंड परफेक्टली अनरिटन नहीं होती। ये दोनों का कॉम्बिनेशन होता है। ये लॉ वाले अच्छी तरह से समझते हैं, बाकी लोगों को थोड़ी ये तकलीफ होती है। और अमेरिका की शुरुआत में ये ना प्रोविजन थी ना बाद में थी। बाबा साहब ने भी अपने भाषण में इसका जिक्र किया। अमेरिका के लिबरेशन वॉर में, स्वातंत्र युद्ध में जॉर्ज वॉशिंगटन की लीडरशिप रही। उसके नेतृत्व में अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडेंस लड़ा गया। सहायक के रूप में कोई फ्रांस का लाफायत भी था, ये बहुत से लोगों को पता है। लाफायत को हम बहुत लोग जानते भी नहीं। लाफायत भी बड़े फ्रांस का था, लेकिन फर्स्ट स्टेट कॉन्स्टिट्यूशनल इमर्ज हो रहा था तो जॉर्ज वॉशिंगटन के साथ लाफायत भी लड़ा। नेचुरली अमेरिका इंडिपेंडेंट हुआ। लोगों ने कहा वॉशिंगटन आप प्रेसिडेंट। पहली बार हुआ। दूसरी बार चुनाव आया, उसने फिर कहा, लोगों ने कहा कि आप ही प्रेसिडेंट, वो हुआ। तीसरी बार चुनाव आया तो लोग फिर गए जॉर्ज वॉशिंगटन के पास, बोले आप ही हो जाओ। जॉर्ज वॉशिंगटन ने हाथ में डंडा लिया और लोगों के पीछे मारने के लिए दौड़े। लोगों को पीछे मारने के लिए दौड़े। बाबा साहब ने इसका भाषण में अपना कई बार जिक्र किया। मारने के लिए दौड़े और लोगों को बोले कि क्या इसलिए हमने अमेरिका को आजाद किया कि एक ही आदमी शासक बन के रहेगा हमेशा के लिए? क्या इसके लिए हमने संविधान बनाया? और जॉर्ज वॉशिंगटन ने मना किया। तब से ये अलिखित रूल है, अनरिटन रूल है कि अमेरिका का कोई भी राष्ट्रपति तीसरी बार राष्ट्रपति नहीं होता। लेकिन अब जो अमेरिका में बैठा हुआ बंदा है, बंदा वो खुलेआम कह रहा है कि मैं अब तीसरी बार अमेरिका का प्रेसिडेंट बना।